शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येतोय। या महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित झालाय आणि या आदेशामधून कोल्हापूर जिल्ह्याला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले। कोल्हापूरकरांचा शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होता आणि याच विरोधाला एक मोठं यश मिळताना दिसतंय। आता फक्त वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आलेली आहे। भूसंपादनासाठी 20,878 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी अमर पाटील आता आपल्या सोबत आहेत। अमर, गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होता। यातला एक महत्त्वाचा जिल्हा होता कोल्हापूर, दुसरा होता सांगली। पण आता कोल्हापूरला जवळपास वगळण्यात आलेले आहे। हे आता जी अधिसूचना निघालेली आहे भूसंपादनाची त्यावरून स्पष्ट होते। एक, कोल्हापूरकरांच्या या बाबतीतल्या प्रतिक्रिया काय आहेत? आनंदी आहेत का कोल्हापूरकर? आणि या निर्णयाचे पडसाद आजूबाजूच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांवर कसे होतील? गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठ महामार्गाला हा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र विरोध होता। हो, पहिला मोर्चा शक्तीपीठ महामार्गाचा विरोधात करणारे होते ते आमदार सतेज पाटील होते। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू झालं। त्याच्याबरोबर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं होतं। गेल्या आठवड्यामध्ये 15 ऑगस्ट दिवशी झालेल्या एका आंदोलनामध्ये, अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली होती की प्रत्येक शेतामध्ये तिरंगा फडकवला होता आणि ते आमचं शेत देणार नाही असं होतं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमदार सतेज पाटील यांनी ज्या मार्गावरून हा शक्तीपीठ महामार्ग आहे त्या प्रत्येक शेतामध्ये झेंडा फडकवला होता, तिरंगा फडकवला होता आणि प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधून शेतकऱ्यांनीही सांगितलं होतं की आमच्या शेतातून हा मार्ग जाता कामा नये। आता हा मार्ग होऊ घातलेला असला तरी, कोल्हापूर जिल्ह्याला वगळलं असलं तरी संघर्ष समितीची मागणी आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा। कारण कोल्हापूर जिल्हा जरी वगळला असला तरी आज सार्वजनिक बांधकामानं जी अधिसूचना काढलेली आहे, हा म्हणजे जो मार्ग दिला होता कागल असेल, बुदरगड असेल, पटणकोंडले असेल, हा मार्ग बदलून दुसरा मार्ग लवकरात लवकर द्यावा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे हा मार्गाला पर्यायी मार्ग द्यायलाच लागणार आणि शक्तीपीठ महामार्ग होणारच आहे असं एक दिसतं। परंतु पर्यायी मार्ग देण्यासाठी कशा प्रकारे यंत्रणा लागते आणि काय कोणता मार्ग दिला जातो हे पाहणं गरजेचं आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर कोल्हापूरकरांसाठी हा एक मोठा विजय, कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या जमिनी, पिकत्या जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायला मोठा विरोध होता आणि जवळपास जिल्ह्यामधल्या सगळ्याच पक्षाचे आमदार असतील, नेते असतील, त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता। कोल्हापूरकरांचा वाढता विरोध पाहता आता कोल्हापूरला भूसंपादनाच्या अधिसूचनेतून वगळण्यात आलेले आहे। अर्थात याचे पडसाद काय उमटतात इतर जिल्ह्यांमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असेल।